बघा एक एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्ही टीमसाठी एकच बॉल असणार आहे. दोन्ही टीमसाठी म्हणजे एका मॅचसाठी एकच बॉल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. सो हरेश कदम यांचं ते षटक निर्णायक ठरलं आणि अखेरकार 33 धावांचा पाठलाग करत असताना मॅच जिंकली एमसीसी काटईने आणि म्हणूनच आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर हरेश कदम फ्रॉम एमसीसी काटई. आणि मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट किंवा मेडल जे काही आहे ते थोड्या वेळानंतर मिळणार आहे, त्यामुळे दादा नंतर या. तुर्तास या मॅचकडे जाऊयात ज्या ठिकाणी ओम साई मनवेल पाडा संघ इन ऍक्शन दिसेल फिल्डिंग टीम मध्ये आणि बॅटिंग करत असताना मोरेगाव चॅलेंजर्स ही चांगली भिडंत असणार आहे. मनवेलपाडा मोरेगाव मध्ये अंतर काही जास्त नाहीये, परंतु या दोन्ही संघांमधील असलेला प्रेमभाव आता मात्र एकमेकांच्या विरोधात उभे टाकताना कशा प्रकारे ते व्यक्त करतात यावरती सर्वांच्या नजर असणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जोगित पाटील आणि जयेश पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जोगित पाटील स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंडला जयेश पाटील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत आहेत मनोहर. ओमकार संग्राम या दोन बलाढ्य खेळाडूंनी अक्षरशः ओमसाई मनवेलपाड्यासाठी खूप चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय या सीझन मध्ये आणि त्याचबरोबर मनोहरनी सुरुवात करत असताना केलेली गोलंदाजी या सर्व बाबी. त्याचबरोबर मोरेगाव चॅलेंजर्स हा संघ जर आपण पाहिला तर जयाचं फॉर्म मध्ये येणं, जोगीतचं इंटीम राहणं, पहिला चेंडूवरती अष्टा वाकवल्यात, क्लीन बोल्ड. देवाची कृपा फुलना पोचतोय समिंदर, जगतावो आम्ही त्याच्यावर फुलना पोचतोय समिंदर. देवाची कृपा फुलना पोचतोय समिंदर, जगतावो. थँक्यू. आणि खूप मोठा सार आहे या गाण्यामध्ये. आमचे डीजे मयूर या गाण्याला सातत्याने वाजवतात. अगदी काळजाला भिडणारं हे गीत आहे आणि दोघांचंही आमचे फेवरेट आहे आणि खरा सार आहे त्यामध्ये. देवाची कृपा आम्हावर कोळ्याना पोचतोय समिंदर. आदेश नवीन बॅटर इनटू द गॅप, नाही चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत एकदा येताना पाहायला मिळते. खूप मोठा दिमाग या सर्कलचं क्रिकेट खेळत असताना तुम्हाला लावावा लागतो. ताकदीपेक्षा युक्ती बरी, जी म्हण आपण शालेय जीवनात ऐकली ती इथं वापरावी लागते. आणि अशा प्रयत्नामध्ये आता जया कशा प्रकारे बॅटिंग करतोय यावरती नजर असणार आहे. आदेश एक कूल माइंडेड बॅटर, परंतु आता सध्याला त्याला ऍक्टिव्ह होणं गरजेचं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. पुन्हा एकदा फेकी झाली आहे, खूप चांगली फेकी. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. 4 षटकांचा सामना म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जर का 2 बाउंड्री झाल्या मॅच पूर्णपणे ओपन होते, क्लिअर होते. पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपर चेंडू आलेला नाहीये. संग्राम स्वतः चेंडूवरती आले, चाच पडले तिथे. आणि का चाच पडणार नाहीत, कालपर्यंत खेळत असणार ते सी बाउंड्रीचं क्रिकेट आज तुम्हाला पूर्णपणे ओपन च्या मैदानात खेळायचंय, म्हणजे सर्कलमध्ये खेळायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू वेगानं फेकलाय. तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 4 धाबा धावफलकावरती आहेत. मनवेलपाडा वर्सेस मोरेगाव. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून निघून गेलाय. आदेशच्या बॅट मधून येणार हा आदेशात्मक चौकार. 4 धाबा. थँक्यू डीजे. चौकार आलाय, 4 धाबा येतात आणि 4 धावाने धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचले 8 वरती. ही ताकद आहे आदेशची. तुम्ही मोरेगावातलं कोणते क्रिकेट बघा, आदेश कधी तुम्हाला चिडताना किंवा ओरडताना दिसणार नाही, परंतु बॅटमधून त्याच्या असे काही फटके येतात की ते फटके बघताना तुम्हाला त्याची आक्रमकता दिसेल. असं अनेक वेळा आपण पाहिलंय. जयेश पाटील सुद्धा त्याच प्रकारचा आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला काय चाललंय. साहिल नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. मंदारे शूट क्रिकेट क्लब एमसीसी एका बाजूला आणि त्याच्या समोर असणार आहे संघ नवतरुण डोंगरपाडा. हे मोठं बॅटल असेल, त्यामुळे दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. एमसीसी वर्सेस नवतरुण. साहिल नेक्स्ट बॉल, नाही फर्स्ट बॉल आहे.
सेकंड ओव्हरचा फर्स्ट बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, ऑकवर्ड फील करतायत बॅटर आणि त्या पोझिशन मधून बाहेर यावं लागणार आहे. चेंडू मागे निघून गेलाय, पायाला लागून कदाचित निघून जातोय, त्यामुळे एकदा धाव फलकामध्ये लेग बाईच्या रूपाने ऍड होईल, सिंगल धाव मिळेल. आदेशचा कॉन्फिडन्स थोडासा अप असणार आहे, कारण मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती त्यांनी चौकार लगावला होता. अक्षिलेवन डोंगरपाडा चषक काय काय घेऊन आले, नवनवीन गोष्टी. सिल्वर कॉईन आपण बघितला, सी फॉर्मॅट मधून बदलत असताना सर्कल फॉर्मॅट मधलं क्रिकेट, नवनवीन संकल्पनेनुसार नवनवीन कौशल्याला स्थान देण्याचा प्रयत्न. ओहो, चेंडू डायरेक्ट गेलाय. आदेशचा स्विचिटचा फटका निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. विकेटचं पतन, दुसरा हादरा मोरेगाव चॅलेंजर्स या संघाला. गॉन. शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. थँक्यू डीजे. विकेटचं पतन झालंय आणि अजून एक गोष्ट त्यामध्ये ऍड करेल, प्लेअर ऑफ द डे हा किताब सुद्धा दिला जाणार आहे आणि त्याच्यासाठी टी शर्ट, ट्रॅक, पूर्ण किट इथे दिलं जाईल. ही सुद्धा एक नवीन संकल्पना. अक्ष आकाश घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि ते औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. खूप चांगली संकल्पना. सद्यस्थिती जर आपण पाहिली, 10 धावा धावफलकावरती आहेत. जयेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सागर नॉस्ट्रिक एंड वरती बघायच्या भूमिकेमध्ये आहे सध्याला. जयाची बॅट तळपणं ही गरज आहे मोरेगाव चॅलेंजर्सची. खूप चांगल्या टीम त्या विभागामधून आपल्याला पाहायला मिळतात. मोरेगाव, नागिनदास, त्यानंतर मनुलपाडा, कारगिल हा विभाग जर आपण पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं त्या विभागात. आज नाही, पहिल्यापासून. आणि यावेळेला अफलातून कव्हर ड्राईव्ह, नजाकतनं भरलेला फटका, चेंडू निघून गेला सीमारेखा पार, चौकार. चौकार आला, 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक धावा 16. दोन्ही षटकाला चौकाराने फिनिश केलंय आणि त्यामुळे काय घडलंय तर धावफलक जे 4 वरती थांबलं होतं दोन्ही षटकांच्या वेळेला, त्यावेळेला ते धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलं. म्हणजे 2 षटकं संपलेत, 16 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या पतनानंतर मोरेगाव चॅलेंजर्स या संघाच्या. सूरज आला नवीन गोलंदाजी मार्क वरती. जयेश पाटील यावेळेला स्ट्राईक एंड वरती. पण मध्यंतरीचा काळ जर आपण पाहिला, जोगी थोडेसे आजारी होते, त्यावेळेला सुद्धा खूप चांगला खेळ बाकीच्या सर्व खेळाडूंनी केला होता. आज पूर्णपणे टीम इथे दिसते आणि त्यामुळे त्या टीमकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत समस्त मोरेगाव वासियांना. कशा प्रकारे परफॉर्म करतात यावरती सुद्धा नजर असेल. तुर्तास सागर स्ट्राईक एंड वरती आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच आपण एक गोष्ट पाहिली आहे, कितका अटॅकिंग खेळ तुम्ही सुरुवातीला करताय याला जास्त महत्व नाही आहे. त्याला महत्व जरूर आहे, परंतु शेवट जर चांगला झाला तर. म्हणून सुरुवातीपेक्षा शेवट हा चांगला व्हावा हीच देवाकडे प्रार्थना करावी. यावेळेला अतिशय चांगला चॉप, चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक धावून पूर्ण केले जाईल. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथे मैदानाला गरंगळत जाणारा हा चेंडू एक धाव देऊन जातोय आणि चांगली संकल्पना, चांगली युक्ती इथे वापरत असताना सागर. हो, लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू होता, आतमध्ये आला नाही आणि त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. सर्कलचं क्रिकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट मिड विकेटमध्ये येऊन अडवला गेला. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. सागरकडून एक मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे टीम मोरेगाव चॅलेंजर्सला आणि तो फटका जवळ आल्याचा जमा होता, परंतु अडवला गेला. चांगली फिल्डिंग तिथे साहिलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झाला 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जयेश पाटील, ओहो, जबरदस्त डिलिव्हरी,
पूर्णपणे जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, यष्ट्या वाकवल्या गेल्यात, फर्निचर उद्ध्वस्त झालंय आणि माघारी परतावं लागतं जयेश पाटीलला. थँक्यू. 21 वरती धावफलक थांबलाय आणि विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने गणेश येतोय. धनेश आलाय. बघा अशा प्रकारचा चेंडू ज्या वेळेला येतो त्यावेळेला द्विधा मनस्थितीत बॅटर असतो. चेंडूला फुलटॉस पद्धतीने बॅटवर घ्यावं की टप्पा पडण्याची वाट बघावी. जर का टप्पा पडण्याची वाट बघितली तर मात्र वाट लागते. हे अनेक वेळा आपण पाहिलं आणि तेच घडलं आता. तिथे चेंडूने यष्टा वाकवल्यात. यावेळेला ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न नयन मांगेला. एमसीजी संघाचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. टीम मोरेगाव चॅलेंजर्स. थँक्यू. किशोर आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. धनु पाटील इनसाइड आउट. शानदार फटका. ब्रिलियंट स्ट्रोक इनटू द गॅप. चेंडू निघून चालाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. स्लॉग जोरची सुरुवात चौकाराने झाली. अतिशय शानदार फटका एक्झिक्यूट केला गेला धनु पाटीलच्या बॅट मधून आणि या 4 धावा धावफलकाला वेग आडत असताना दिसत आहेत. चांगली बॅटिंग आणि या षटकामध्ये अशा प्रकारची आक्रमक बॅटिंग होणं गरजेचे आहे, अपेक्षित आहे. आणि जर नाही झाली तर मात्र अडचणी वाढणार आहेत. पुन्हा एकदा किशोर सज्ज होतील. ओंकार लोटनकर यावेळेला स्वतः मिडऑफच्या क्षेत्रामध्ये येत असताना आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडू मैदानाला गरंगळत जातोय म्हणजे टेन्शन आहे, कारण चेंडू कुठून उडून कुठे जाईल सांगता येत नाही. 1चं रूपांतर 2 मध्ये. पुन्हा एकदा धावचीची संधी मनोहर बनलाय दर्शक. धनुची चालाकी त्याच्यावर तुम्ही संशय व्यक्त नाही करू शकत. खूप शानदार रीतीने यावेळेला हा चेंडू कुठे जातो हे पाहिलं आणि त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट केली गेली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉट, परंतु आता झेल. शानदार झेल टिपला गेलाय. सुरेख फिल्डिंग आणि फलंदाज बाद. धनु बॅक टू द डिपार्ट. गॉन. थँक्यू. दीपेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. डावखुरा फलंदाज. धावफलकातील धावा 28 आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या 3 मध्ये 2 बाउंड्री झाल्या तरी सुद्धा मॅच चांगली रंगेल. काय त्या 2 मोठे फटके पाहायला मिळतील का? ज्या मेन रोड वरती कोणी बाईक पार्क केल्यात योग्य त्या ठिकाणी पार्क करा, अन्यथा तिथे टोचनवाला येणार आहे. जबाबदारी मंडळाची नाही याची नोंद घ्या. आतमध्ये गावामधला रोड आहे तिकडे गाड्यांना पार्क केलं तरी चालेल, किंवा इथे आतमध्ये जरी आणल्यात तरी चालेल. सर्वांना विनंती आहे ज्यांच्या कोणाच्या बाईक रस्त्याच्या बाजूला ज्यांच्या कोणाच्या आहेत टोईंग वाले उचलतात लक्ष ठेवा. ओहो यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खाली. पुन्हा एकदा झेल. दीपू सुद्धा बाद. 1 more विकेट डाऊन. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझे वरल देवी आईचे नामथर गावाला. माझे वरल देवी आईचे नामथर गावाला. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ 30 धावा धावफलकावरती 30 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. हेच 2 चेंडू तुम्हाला विचार करण्यासाठी आहेत. बाकी ते सर्व येणारी इनिंग जी आहे ती इम्प्लिमेंट करण्यामागे तुम्हाला घालावी लागणार आहे.
ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू गॅप मधून नाही, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट होतीये. चला एमसीसी आणि नवतरुण डोंगरपाडा कर्णधार आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं ज्यावेळेला शेवटचा चेंडू पडेल. समोरच्या दिशेने चांगली फिल्डिंग, सागर एकच धाव घेतोय, सिंगल येते आणि सिंगल धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय. 32 वरती 33चं टार्गेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कॅप्टन या. चला ज्ञानेश आणि एमसीसी कर्णधार इथे येतील. मी विनंती करेल चला नयन मांगेल आपण या. आपल्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. चला जितू नाही तर सुजित आपण या, कोणीतरी लवकर यायचं. चला हेमल, जितू क्षेत्री यांच्या शुभाचे टॉस केला जाणार आहे. जितू क्षेत्रीय यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. दोन्ही कर्णधार एका बाजूला ज्ञानेश आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. वरद विनायक असा कॉल आणि अक्षय 11 आलाय. थँक्यू. जितू स्थानापन्न व्हायचं, ज्ञानेश थोडं थांबायचंय. ओमकार टॉस जिंकलाय तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. कशा प्रकारची तयारी आहे सर्कलचं क्रिकेट आणि स्वतःची टीम घेऊन यावेळेला खेळायची? तयारी तर खूप केली आहे आणि स्वतःच्या टीमला घेऊन खेळायचं आहे. प्लेयर पण सगळे तयार आहेत, तर हरवायचा प्रयत्न करू. कसं वाटलं हे संपूर्ण आयोजन? खूप चांगलं असं आयोजन केलं आहे आकाश यांनी आणि आम्हाला संधी दिली खेळायला, म्हणून भंडारी याचं खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. त्यांना एकंदरीत गावामध्ये स्पर्धा आहे, कशा प्रकारे हे आयोजन वाटलं आणि कशा प्रकारची तयारी आहे? आयोजन तर खूप छानच आहे. हे प्रत्येक वर्षी आम्ही करतोच. आकाश हा DMPL आमच्या गावासाठी नक्कीच असा एक वर्षभरात एक टुर्नामेंट ठेवतो. यंदा त्याने हे लोकल असोसिएशन सुद्धा यांना सुद्धा एक आमंत्रण करून त्यांच्यासाठी ही टुर्नामेंट केले आहे. त्याबद्दल आकाशचं खूप धन्यवाद. नवतरुण डोंगरपाडा खेळताना दिसणार आहे, कशा प्रकारची टीमची तयारी आहे? टीमची कशी तयारी बघायला गेलं तर आमची असोसिएशनमध्ये ॲड झाल्यानंतर दुसरी मॅच आहे. तयारी तर तशी असतेच, क्रिकेट आहे, क्रिकेटच्या हिशोबाने खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. हा होता नानेश आणि टॉस जिंकला. एमसीसीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ही एमसीसी वर्सेस नवतरुण ही मॅच चांगली रंगणार आहे. तर थोड्याच वेळात ही मॅच सुद्धा चालू होईल, ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. घेतो एक छोटासा ब्रेक, ऐकूयात मयूरला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाटीची, आई येल जायली पाटीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. थँक्यू. जयू रिक्षा काढायचे लवकर, बाहेर पोलीस आहेत. जयाची रिक्षा आतमध्ये आहे. ज्यांची कोणाची रिक्षा बाहेर आहे प्लीज उचला लवकरात लवकर. ज्यांची कोणाची रिक्षा लवकरात लवकर काढायची. जल्लू जल्लू गावातला जल्लू, जल्लू आपण रिक्षा काढा लवकर. नाही जल्लू चला रिक्षा लवकरात लवकर काढा. जल्लू लवकरात लवकर जाऊन या. सागरच्या लगातार 3 विकेटसाठी हार्दिक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे.
चला सागरचा पहिला चेंडू इनसाइड आउट. ओमकारने खेळून काढलाय. फेकी झाली आहे तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. ओम साई मनविल पाडा आणि या संघामधील दोन महत्वाचे खेळाडू यावेळेला इन ऍक्शन दिसत आहेत. बॅटिंगसाठी संग्राम आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर लगातार 3 विकेटसाठी हार्दिक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. पहिला ओहो चेंडू मागे निघून गेलाय. दीपेश फॉलो करतोय परंतु बॅक केलंय चेंडूला. तोपर्यंत 22 पण एक धाव पलकेमध्ये ऍड होईल. अशा प्रकारच्या धावा सोडून चालणार नाहीये. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर जवळजवळ 8.25 आहे. आणि असं असताना जर का तुम्ही डॉट चेंडू नाही हाताळलेत किंवा डॉट चेंडूला नाही गॅदर केलेत तर मात्र अडचणी वाढतील. तुर्तास ओमकारला स्ट्राईक मिळतीये. 22 पण एक धाव आली आहे म्हणजे 2 चेंडू 2 धावा धावपलकावरती. 4 चेंडू कशा प्रकारचे असतील. 33चा पाठलाग या मॅच मध्ये सुद्धा करायचा आहे. ड्राईव्ह केलाय गॅप मधून. चांगली फिल्डिंग क्या बात आहे. धनुने त्या क्षेत्रामध्ये एक चौकार लगावला होता आणि तिथे चंदला उभं केलंय कारण त्याला चांगला तिथून चेंडू दिसतोय. कदाचित असंच काहीच असावं आणि म्हणूनची फिल्डिंग सुद्धा चांगली होतीये. यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. धावचीची संधी. गडी बाद. ये क्या हुआ है. जाणार होता चौकार. आली आहे विकेट. अजून काय हवं. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. चेंडू अडवला गेला. अडवल्यानंतर तो चौकार होता तो अडवला गेला धनुच्या माध्यमातून. फेकी खूप चांगली दिसली आणि तिथे सागरने कोणती चूक केली नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सूरज. अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची सुद्धा ओळख. ओमकार लोटनकर ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा धावचीची संधी. ओहो लगातार दुसरी धावची रूपाने गडी बाद. 1 मोर विकेट डाऊन. जशी मागाच्या मॅच मध्ये मी चर्चा केली होती की सर्कल क्रिकेट आहे. बाउंड्री लाईन तितकीशी लांब नाहीये जितकी तुम्हाला वाटतेय. इथे एक धाव काढणं सुद्धा मुश्किल आहे एका बॉलवरती. इतकं कमी अंतर आहे आणि खरोखरच त्या अंतराला खूप चांगल्या प्रकारे मापलं आणि विकेट मिळवत असताना 2 लगातार विकेट. संग्राम बाद. ओमकार बाद. अडचणी आता ओमसाई मनवेल पाडासाठी वाढल्यात परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे सागरने. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अडवला गेला. धावचीची संधी. गाडी नाही बाद. सिंगल दा धावून कंप्लीट केली जाते. हात जास्त उंच होता. थ्रो कदाचित वरती जास्त गेलाय. डॉट बॉल येतोय का. एक शेवटचा बॉल आहे का नाही. ओव्हर झाली आहे आणि त्यामुळे ते पहिल्या षटकाचा खेळ संपला. तर 4 धावा धाव पलकावरती टीम ओम साई मनवेल पाडा या संघाच्या. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपन्न झालं. दुसऱ्या षटकामध्ये जोगित पाटील मोरेगाव मधील अपकमिंग यंगस्टर पैकी एक प्रतिभावान खेळाडू यावेळेला ॲज अ बॉलर म्हणून येत आहेत जोगित पाटील. परंतु धनुने प्रभावित केलं. ॲज अ बॅटर म्हणून एक चौकार आणि फिल्डर म्हणून केली ती करात सादर केलेली ती कला शानदार होती आणि त्यामुळे 2 महत्वाच्या विकेट. संग्राम बाद झाला. त्यानंतर ओमकार लोटनकरला सुद्धा आपण जाताना पाहिलं आणि आता मिडल ऑर्डरवरती खूप मोठी कमाल. चेंडू गॅप मधून नाही. चांगली फिल्डिंग. ते क्षेत्र खूप फेवरेट आहे सर्वांचं. ऑफ स्टंप वरती जाऊन मागे पॅडल स्वीप करणं. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न. परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात तिथे लगावण्यात आलं. त्यामुळे धावा बनत नाहीयेत. इथे धावा बनवण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंड खूप मोठ्या प्रमाणात ओपन करावा लागेल. सी मधून सर्कल मध्ये यावं लागेल. आपल्या स्ट्रेंथ वरती काम करत असताना
हॅलो. आता जवळजवळ त्या मोमेंटमला आदान प्रदान करणारं चित्र घडलं असतं, कारण इथे ही जी कॉन्क्रीटची विकेट आहे ती ओव्हरआर्म विकेट आहे, त्यामुळे तिथून जर का लागून चेंडू निघून गेला तर चौकार आहे. थोडक्यात हुकलाय म्हणजे नशिबाची साथ अजूनही मोरेगाव चॅलेंजर्सकडे आहे. 6 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. सूरज स्ट्राइक एंड वरती पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक विकेट गॉन. थँक्यू डिजे. मनोहर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतात, परंतु 33 धावा तितक्याशा मोठ्या नव्हत्या. मागील मॅच मध्ये आपण 33चा यशस्वी पाठलाग पाहिला, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे कंबर कसली आहे. मोरेगाव चॅलेंजर्सने खरोखरच खूप मोठं चॅलेंज क्रिएट केलंय. ते चॅलेंज आता ओमसाई मनोलपाडाला पार करत असताना नाकी नावाल्यात. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मागे मारायचा होता फाईन लेग मध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. गरजेचं नव्हतं. जर का चेंडू समोरच्या दिशेने मारण्यासाठी प्रवृत्त करतोय तर मात्र चेंडूला तो न्याय देणं गरजेचं आहे, अन्यथा तो तुमच्या विरोधात जाईल आणि विरोधात जाणं म्हणजे वाकड्यात जाण्यासारखं आहे. तसं होऊन चालणार नाही. इथे तुम्हाला ज्या दिशेने चेंडू येते तिथे तुमचे फटके एक्झिक्यूट करावे लागणार आहेत. आदेशने चेंडूला फील्ड केलंय, सिंगलदा धावून कंप्लीट. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती ओमसाई मनोलपाडा या संघाच्या. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपला, 8 धावा म्हणजेच 12 चेंडू 25 धावांची गरज. 12-25 सर्कल फॉर्मॅटमध्ये तितकेशा जास्त नाही आहेत, परंतु ते जास्त वाटून घेतल्या तर मात्र अडचणी वाढतील. मागील 2 षटकामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात धावा आलेल्या नाही आहेत, त्यामुळे लॉजिकली या धावा तितक्याशा सोप्या नाही आहेत. आतमध्ये येणारा चेंडू होता जयेश अतुल, नवीन गोलंदाजी मार्कवरती आहे. आणि साहिल वरती नजर असणार. टप्पा वाढला तर बाहेर निघणारा चेंडू वाईटची सांगता होतीये. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. साहिल मैदानाच्या आतमध्ये ऍज अ बॅटर म्हणून तो बॅटिंग कशा प्रकारे करतोय आणि दुसऱ्या बाजूला आमचे डीजे मास्टर मिस्टर साहिल हे कशा प्रकारे गीत वाजवत आहेत. सर्वांच्या नजरा इकडेच आहेत. एक कॅमेरामॅन साहिल सुद्धा आहे. क्या बात आहे. साहिलचा दिवस. हो हो, व्हॉट अ ब्रेक. काय जबरदस्त टर्न झालाय चेंडू. आतमध्ये येत असताना दीपेशच्या हातामध्ये प्रशंसा दीपेशची सुद्धा करावी लागेल. निर्धाव चेंडू येतोय. हो हो, उजव्या स्टेज जास्तच बाहेर आहे. अतुलची सध्या तरी अतुलनीय कामगिरी होतीये. अतिरिक्त धाबा येत आहेत, परंतु इथे किमान 2 बाउंड्री 2 चौकार येणं गरजेचे आहेत टीम ओमसाई मनोलपाडासाठी या षटकामध्ये, जेणेकरून पुढच्या षटकामध्ये खेळण्यासाठी बळ मिळेल. काय ते 2 मोठे फटके येतील का? हो हो, यावेळेला कट होणारा चेंडू आता योग्य त्या दिशेने हिट करतोय स्टंप. साहिल बाद. पहिला गाव माझा जंभारी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. विघ्नेश नवीन बॅटर आणि सध्याला विघ्न खूप मोठ्या प्रमाणात. या विघ्नेशला ती विघ्न पार करायची आहेत. 3 बॉल 10 म्हणजेच अजूनही 23 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 बॉल रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर ओमसाई मनोलपाडा. काय या मॅचला गबसणी घातली जाईल का? तुर्तास अतुलने सांगितलंय तितकं सोपं राहणार नाही, कारण मोरेगाव चॅलेंजर्स सगळ्यांसाठी एक मोठं चॅलेंज म्हणून उभे राहणार आहेत.
ऑफ ब्रेक चेंडू होता, कट होणारा चेंडू. यावेळेला जोपर्यंत जोगीत फील्ड करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होते. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मनोहरच्या खांद्यावरती आता सर्वात मोठी जबाबदारी 2 बाउंड्रीज पार करण्याची. काय मनोहर या 2 चेंडूंवरती 2 मोठे ब्लास्ट दाखवेल का? चेंडू हातामध्ये आणि नक्की काय घडले? नॉट आउट. हार्दिक रावल आमचे सोनू त्या ठिकाणी ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता डॉट बॉल येत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू सुद्धा मनोहरला खेळावा लागणार आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू वॉन्ट टू डू. जर का तुमच्यात करण्याची इच्छा असेल, जर का तुम्हाला करावं असं वाटत असेल तर सर्व काही शक्य आहे. इथे ही मॅच जिंकण्यासाठी मनोहर कशा प्रकारची पावले उचलतोय. हो, ऑफ कटर चेंडू आतमध्ये येणारा चेंडू होता. समजण्याचा झालाय. जबरदस्त गोलंदाजी, शानदार बॉलिंगचा नजारा आणि त्या नजाऱ्यावरती स्वार होत असताना 11 धाबा धावपलकावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. बदल जाऊन जायलाय माझे गावानं दिल राहिलाय. धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू 22 धावांची गरज. राहुल आलाय. खूप सारे हिरोज आज मोरेगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका दुःख्यावरती समाधान मानून राहत नाहीयेत. नवीन चेहरे उदयाला आणत आहेत आणि खरोखरच मानावं लागेल. समोर धनुचा हा प्रयत्न सफल. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. बघा 2 मोठे फरक. जो आता चेंडू निघून गेला तसाच जर का तो पहिला धनुने अडवला असता, तो निघून गेला असता तर कदाचित ही मॅच वेगळ्या वळणावरती दिसली असती. किती मोठं अंतर आहे एक चेंडू अडवणं एक चेंडू सोडण्यामधलं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फेकी झालीये तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. 4 चेंडू आणि आता 17 धाव्यांची गरज. 4 मध्ये 17 म्हणजे 4 बाउंड्रीज पार करायचे आहेत. काय त्या 4 बाउंड्रीज पार होतील का? मनोहर मध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेला तो कशा प्रकारे वाव देतो. सुरुवात समोरच्या दिशेने पुन्हा एकदा धनु इन ऍक्शन. चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. आता 3 मध्ये 17. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती सज्ज होते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हाताला लागून निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार. हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालीला टिला. अग हिल हिल पोरी हिला तुझे कप्पालीला टिला. लास्ट 2 बॉल्स. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. नवतरुण डोंगरपाडा आणि त्यांच्या बरोबरीनं हो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. धाव कंप्लीट केली जाते. नवतरुण डोंगरपाडा आणि MCC दोन्ही संघ तयार राहा. जे काय प्लॅनिंग जे काय स्ट्रॅटेजी आखायची आहे ती मैदानाच्या आत बाहेर आखून घ्या जेणेकरून मॅच चालू असताना हो हे काय घडलंय. वेगळ्या पद्धतीची फिल्डिंग. अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय मोरेगाव चॅलेंजर्स या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये दाढलंय